नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत क्रंची असे कोबी मंचुरियन. अगदी बराच वेळ जशीच्या तसे कुरकुरीत राहतात, करायला पण अगदी सोपे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एक मध्यम आकाराचा कोबी कट करून स्वच्छ धुवून घेतला आहे. आता हा सर्व कोबी आपण किसून घेऊया. कोबी किसण्यासाठी मोठ्या किसणीचा वापर करावा. कोबी एकदम ताजा असावा म्हणजे छान किसला जातो. मऊ पडलेला कोबी नीट किसता येत नाही आणि त्याला उग्र वास देखील येतो. आता सर्व कोबी किसून झाला आहे. आता या किसलेल्या कोबीमध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घातले आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप आणि मी इथे ऑरेंज फूड कलर घातला आहे. फूड कलर ऑप्शनल आहे. आता हे मिश्रण हाताने चांगले एकजीव करून घेऊ. यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. कोबी व मिठामुळे आपोआप याला पाणी सुटायला लागते. आता मी इथे एक छोटी वाटी भरून कॉर्नफ्लोअर घेतले आहे व एक छोटी वाटी भरून मैदा घेतला आहे. ते एकदम न घालता थोडे थोडे घालत मिक्स करून घ्यायचे आहे. कोबीला जास्त पाणी सुटले असेल तर तुम्हाला जास्त कॉर्नफ्लोअर देखील घालावे लागू शकते. बघा, याला आता छान बाइंडिंग आले आहे. याचे छोटे छोटे गोळे देखील तयार होत आहेत. आता आपण हे लगेच तळायला घेऊ. मी इथे अगोदरच तेल गरम करायला ठेवले होते. आता तेल कडकडीत गरम झाले की यामध्ये हे असे हाताने तेलामध्ये मंचुरियन सोडायचे आहे. अगदीच गोळा करायचा नाहीये. जास्त दाबून गोळा केला तर आतमधून कुरकुरीत न होता मऊ पडतात. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. एका वेळी मावतील इतके मंचुरियन या तेलामध्ये सोडून झाले आहेत. अर्ध्या मिनिटभरात मंचुरियन सेट होतात. आता यांना झाऱ्याने हलके परतून घ्यायचे आहे. तेलामध्ये सोडल्यावर लगेच पलटायला गेले तर ते तुटू शकतात. आता हे मंचुरियन एकदम कुरकुरीत होईपर्यंत छान सर्व बाजूनी परतून तळून घ्यायचे आहे. हळूहळू याच्या कडा तांबूस होत आल्या की समजायचे की मंचुरियन तळून झाले आहे. आता आपण हे झाऱ्यामध्ये काढून घेऊया. आणि तयार आहेत एकदम कुरकुरीत कोबीचे मंचुरियन. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.